वास्तूमध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात घरातील पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहेत. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातील मंदिर. आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात. वास्तूमध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते. घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते. या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते. यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा. असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो. केशर किंवा चंदनापासून बनवलेले ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो. पूजास्थानी आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्हे बनवा आणि खाली शुभलाभ लिहा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्वस्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे. हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावून हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते. वास्तुशास्त्रानुसार श्रीचे प्रतीक बनवल्याने घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते. पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते. घरातील पूजास्थानी कुंकू, चंदन किंवा शेंदुराने पद्मकमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे. हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. या राशीमुळे सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात. घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकता. हे मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते. गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते. नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तुशास्त्रानुसार शुभमुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीचे पावले लावावीत. असे केल्याने परिस्थिती सुधारते आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा पूजेच्या ठिकाणी हे शुभचिन्हे नेहमी काढता का? काढत नसाल तर आजपासूनच सुरुवात करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.